रूप पाहतालोचनी, रूप पाहतालोचनी सुख झाली उसाजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानी यांची शिरोमणी साधकांचा मायबाप आणि सकल विश्वाची माऊली असणारे श्रीमंत ज्ञानोबाराय. प्रस्तुत अभंगातून दुर्लभात दुर्लभ असणाऱ्या आणि परात पर असणाऱ्या आपल्या इष्ट देवतेचं स्वरूप दर्शन झालेलं आणि झालेल्या दर्शनाचा आनंद अभिव्यक्त करत असताना आपल्या सखी सोबत संवाद साधतात. विठाला अभंग श्री ज्ञानोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे श्री ज्ञानोबाराय आपल्या सखी सोबत म्हणजे आपल्या मैत्रिणी सोबत संवाद साधतायत. संवाद साधत असताना असं काय त्या संवादामध्ये इतकं गुह्य आहे का त्या अभंगाचा परिहार संपूर्ण विश्वानं घ्यावा. इथं गंमत अशी आहे, सांगणारे विश्वाची माऊली आहे आणि जिला सांगतायत त्या प्रत्येक जीवामध्ये स्थित असणारी ती बुद्धी आहे. आणि म्हणून या संवादाला फार विशेष महत्व आहे. आणि गंमत अशी होते का ज्ञानोबाराने असं काय पाहिलं जे इतर कोणाला न सांगता आपल्या सखीला मात्र सांगतायत. कारण शास्त्र असं सांगतं, काही गोष्टी कोणाला सांगू नये आणि काही गोष्टी सांगितल्याशिवाय राहू नये. ज्यावेळेस एखादा जीव आपल्या सख्याला किंवा आपल्या सखीला जी गोष्ट सांगतो ती गोष्ट अत्यंत जवळीची, अत्यंत प्रिय किंवा अत्यंत दुर्लभ असली पाहिजे. कारण काही गोष्टी आपण आपल्या भावाला सांगू शकत नाही, काही गोष्टी आपण आपल्या आईला सांगू शकत नाही, काही गोष्टी आपण आपल्या पित्याला सांगू शकत नाही, आपतेष्टांना किंवा समाजाला सांगू शकत नाही. पण काही गोष्टी आपल्याला मित्राला नक्कीच सांगू शकत असतो, सख्याला सांगत असतो. तसं ज्ञानोबाराय जी गोष्ट आपल्या भावाला सांगत नाही, बहिणीला सांगत नाही, ती गोष्ट आपल्या सखीला सांगतात. म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे. काय विशेष आहे, असं काय ज्ञानोबारायांच्या दृष्टीमध्ये विविधता आहे की जी इतरांना पाहता आलं नाही, फक्त ज्ञानोबारायांनी पाहिलं. याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. काही गंमत आहे, ज्ञानोबाराय या विश्वामध्ये जे पाहू शकतात ती इतर कोणीच पाहू शकत नाही. ज्ञानोबारायांची जी दूरदृष्टी आहे ती इतर कोणाकडे नाही. काय दूरदृष्टी, ऐका ना. भगवान परमात्माने अर्जुनाला उपदेश करत असताना 700 श्लोकांचा भगवद्गीता ग्रंथ आपल्या पुढे दिला. परंतु भगवद्गीता सांगत असताना भगवंताच्या मनामधला काय भाव आहे आणि ऐकत असताना अर्जुनाच्या मनामधला काय भाव आहे हे पाहण्याचा अधिकार फक्त श्री ज्ञानोबारायांकडे आहे. हे सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते सामर्थ्य फक्त श्री ज्ञानोबारायांकडे आहे. इतर कोणाला ते पाहता येत नाही. ते पाहण्याचं सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते फक्त श्री ज्ञानोबारायांकडे आहे. ज्ञानोबाराय पाहू शकतात, इतर कोणाला ते पाहता येत नाही. याची गंमत अशी आहे, भगवद्गीता सांगत असताना ज्ञानोबारायांनी एक प्रश्न देवाला केला ज्ञानेश्वरीमध्ये. आणि भगवान परमात्म्याला ज्ञानोबाराय विचारतात, देवा जर अर्जुनाचा मोह तुला घालवायचाच होता तर तू क्षणात घालू शकला असता, त्यासाठी एवढे 700 श्लोक सांगण्याची गरजच काय. त्यावेळेस भगवंताच्या मनामधला काय भाव आहे हे स्वतः ज्ञानोबाराय सांगतात. विपाये अहंभाव्ययाचा जाईल, मी तोची जरी हा होईल, तरी मग काय किजेल एकलया. जर मी याचा अहंभाव घालवला, याच्यातला मीपणा गेला आणि हा आणि मी जर एक झालो तर मी एकटा या रणांगणामध्ये काय करू. हा भगवंताच्या मनातला भाव आहे. अजून काय भाव ज्ञानोबारायांनी सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात, माझी या मना बरवी असमाई गोठी जीवी, ते मी कवणा चोखळा लावी जरी ऐक्य झाले. जर अर्जुन आणि मी एकच झालो, अर्जुनाच्या मनामधला मोह नष्ट झाला आणि आमच्या दोघातलं तादात्म्य एक झालं, तर मग माझ्या मनामध्ये असणार इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया नघ, अनेक काळापासूनचं जे गुह्य ज्ञान आहे ते मी सांगू कोणाला. यातून दोन उत्तर भेटतात. एक, आपल्या जवळची गुह्य गोष्ट कोणाला सांगावी तर ती आपल्या जवळ असणाऱ्या सख्याला सांगावी. कारण भगवंताचा सखा अर्जुन आहे आणि अर्जुनाचा सखा भगवंत आहे. म्हणजे भगवंताच्या मनामध्ये गीता सांगत असताना काय भाव आहे ऐका.
अर्जुनाला गीता ऐकायची होती म्हणून भगवंतानं सांगितली असं नाही, भगवंताला ती सांगायचीच होती म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण केला आणि 700 श्लोकाचा उपदेश अर्जुनाला केलाय महाराज. हा भाव कोणी सांगावा तर फक्त ज्ञानोबारायांनी सांगावा. विचार करा ना, गीता ऐकत असताना त्या धृतराष्ट्राचा काय भाव आहे, गीता ऐकत असताना संजयाचा काय भाव आहे, हा सगळा भाव फक्त ज्ञानोबारायांनी लिहून ठेवावा. ही ज्ञानोबारायांची दूरदृष्टी आहे. म्हणून ज्ञानोबारायांना जे पाहता येतं त्या विश्वामध्ये इतर कोणाला पाहता येत नाही. फार गोड उदाहरण देऊन जाईन तुम्हाला मी. काय झालं, शास्त्रानं एका पक्षाचा फार मोठा धिक्कार केला आणि त्या पक्षाचं नाव आहे कावळा. काग. त्या कावळ्याचा असं गुणधर्म आहे म्हणे, त्या कावळ्याचा असा गुणधर्म आहे तर त्या कावळ्याला द्राक्षरसा आम्ररसा ते वेळी तोंड सडती वायसा असं म्हणतात ज्ञानोबाराय. का कावळ्याला द्राक्षाचा रस आवडत नाही, म्हणजे द्राक्षाचा रस त्याला आवडत नाही, आंब्याचा रस आवडत नाही. बऱ्याच कावळ्यांना द्राक्षाची आवडते पण द्राक्ष रस आवडत, बऱ्याच कावळ्यांना द्राक्षाची आवडते पण द्राक्ष रस आवडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात कावळ्याला द्राक्ष रस आवडत नाही, आम्ररस आवडत नाही, मग काय आवडतं. जसं वसंत ऋतू आल्यानंतर सगळी माणसं आंबा केव्हा येईल याची वाट पाहतात, तसं वसंत ऋतू आल्यानंतर कावळा मात्र वेगळ्याच फळाची अपेक्षा करतो. आणि तो फळ कोणता, निम निम मोडून आला तो कावळ्यासी सुकालो झाला, तैसा भक्तीहीन वाडीला दोषाची लागी. ज्ञानोबाराय म्हणतात त्या कावळ्याला मात्र आंब्याच्या आगमनाची प्रतीक्षा नसते, त्याला वाटतं ते कडुलिंबाचं फळ आहे ना, कडुलिंबाचं फळ, त्याला त्याची अपेक्षा असते. म्हणजे कडुलिंबाची फळं खाणारे कावळेच. म्हणजे कावळ्याला आंबा आवडत नाही पण कडुलिंब आवडतो. हे कावळ्याचं गुणधर्म आहे. बरं, आता कावळ्याचं अजून एक गुणधर्म ज्ञानोबाराय सांगतात. म्हणजे काय याचा स्वभाव आहे पहा, काय याचा स्वभाव आहे. चंद्रोदय आरोते जे केवी देखते आणि डोळे फुटती असते डुडलाचे. ज्ञानोबाराय म्हणतात कावळ्याला रात्री दिसत नाही, त्याला रात आणलेपण आहे. म्हणून पहा तुम्ही, कावळा अंधार पडल्यानंतर कुठेच दिसत नाही, तर नाही पळतायत. पण अजून या कावळ्याचा असा एक दुर्गुण आहे म्हणे, या कावळ्याला तुम्ही चांदीच्या ताटात अगदी तुपात केलेलं पक्वान्न घरात ठेवा पण तरी सुद्धा कावळं ते खात नाही. ज्ञानोबाराय म्हणतात पैचो हा टाचिया बले. काय करतो, ज्ञानोबाराय म्हणतात कावळ्याला उकिड्यावरच आवडतं म्हणे, त्याला चांगलं पंच पक्वान्न आवडत नाही. हा कावळ्याचा दोष आहे. पण अजून या कावळ्याचा काय दोष आहे, म्हणजे या कावळ्याचा दोष असा आहे, कावळ्याला अशुद्ध मानलेला आहे. कावळा जर एखाद्या पंक्ती भोजनामध्ये आला आणि त्या पंक्ती भोजनाच्या एखाद्या पंक्तीमध्ये जर कावळ्याने चोच मारली